पाकवर कोणत्याही क्षणी हल्ला. हल्ल्याची तारीख ठरली. अमेरिकेनेही दिले हल्ल्याचे संकेत. मे 2011 पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनचं निवासस्थान बेचिराग करून अमेरिकेनं आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेतला होता. याच 2 तारखेचा धसका आता पाकिस्ताननं देखील घेतलाय, कारण खुद्द अमेरिकेनंच पाकिस्तानवरील हल्ल्याच्या तारखेचे संकेत दिले. आम्हाला आशा आहे की भारत या दहशतवादी हल्ल्याला अशा पद्धतीनं प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही. आम्हाला आशा आहे की पाकिस्तान जर कुठल्याही प्रकारे जबाबदार असेल तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करेल. इतकंच नाही तर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी लादेनचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे भारताच्या संभाव्य कारवाईचं समर्थनच केलंय. पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही भारत 36 ते 72 तासांच्या आत हल्ला करू शकतो असं म्हटलंय. काय असू शकते भारताची रणनीती पाहूया. सीमा ओलांडून विशेष पथकाच्या मदतीनं सर्वोच्च लक्ष्यांना ठार मारणं. भारताच्या विशेष दलांमध्येही अशी क्षमता आहे. हे ऑपरेशन पाकिस्तानच्या अंतर्गत माहितीशिवायही करता येणार आहे. भारतानंही इस्रायल किंवा अमेरिकेसारखे स्मार्ट ड्रोन हल्ले करावेत जेणेकरून दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल. भारतानं त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानातील स्थानिक नेटवर्क किंवा दहशतवाद विरोधी घटकांना सक्रिय करावं. जमिनीवरील लढाईपासून स्वतःला दूर ठेवून अप्रत्यक्ष मार्गानं काम केलं पाहिजे असाही सूर उमटतोय. तसंच आधुनिक ट्रॅकिंग, सोशल मीडिया, कॉल इंटरसेप्टिंगद्वारे दहशतवाद्यांचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करून इस्रायल सारखी कारवाई होऊ शकते. भारतानं आता पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई केली तर जग ती दहशतवादाविरुद्धची कारवाई मानेल. या परिस्थितीत पाकिस्तान जास्त निषेध करू शकणार नाही. त्यामुळे भारत कशा प्रकारे पाकिस्तानवर हल्ला करणार आणि तारीखही लादेन हल्ल्याची म्हणजेच 2 मे असणार का याबद्दल उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.